Good evening, students. Today we teach an explanation of the passage. The title of the passage: Be Smart. 1.4. The title of the passage: Be Smart. Last period we teach an explanation of that passage, warming up chit chat. I ask you. You give the answers also. We have complete of the chit chat, and today we see the passage. Be smart. See, listen carefully. Everyone students, open your textbook and see in your textbook page number 22. See, listen. Be smart. I also know last period we teach and we know about the smart. Smart means smart. Smart means smart. See, listen. Champions are made in gyms. Champions aren't made in gyms. Champion, you know? Champion means, say anyone? Champion means अतिशय उत्कृष्ट जे खेळाडू असतात, जे सर्वोत्कृष्ट व्यक्ती असतात, त्यांना चॅम्पियन म्हणतात. चॅम्पियन aren't made in gyms. 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 जिम्स मध्ये जेम्स एनीवन जेम्स व्यायामशाळा. व्यायामशाळा ज्या ठिकाणी व्यायाम केला जातो किंवा व्यायाम घेतला जातो त्याला जिम्स असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी रायटर टोल्ड हिअर चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. चॅम्पियन कुठं तयार होत नाहीये? जिम मध्ये तयार होत नाहीये. आपण म्हणतो काही लोक जिमला जातात, खूप त्या ठिकाणी विविध पद्धतीचे व्यायाम करतात आणि मग ते चांगले सशक्त पैलवान वगैरे काही तयार होतात. तसं नाहीये. त्या ठिकाणी जिम मध्ये कोणीही चॅम्पियन तयार होत नाहीये. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम और डिझायर और ड्रीम और विजन. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम और डिझायर. तर चॅम्पियन कुठं तयार होतात? चॅम्पियन कसे बनतात? तर त्यासाठी काय करावं लागतं? डीप इनसाइड देम. डीप डी डबल ए डीप खोल. डीप खोल इनसाइड देम. त्या माणसाच्या मनामध्ये पूर्ण खोलवर काय केलं पाहिजे? नंबर 1 डिझायर. DESIRE. डिझायर कोण सांगतात? इच्छाशक्ती. इच्छा शक्ती. डिझायर पाहिजे माणसाच्या मनामध्ये. डीप इनसाइड त्याच्या डिझायर पाहिजे. ड्रीम. आर यू नो ड्रीम? Everyone also see the dream. We are sleeping, closing our eyes and see the dream. I am complete. I am become a rich on a high quality post. Money and money. This is a dream. And vision. Vision. विजन पाहिजे माणसाला, काहीतरी दूरदृष्टी पाहिजे. तर या ठिकाणी हा रायटर म्हणतो की कुठल्या जिम मध्ये चॅम्पियन तयार होत नाही,
तर चॅम्पियन हा त्याच्या स्वतःच्या मनामध्ये इच्छाशक्ती पाहिजे, त्याचं स्वप्न पाहिजे आणि त्याला विजन पाहिजे, तोच काय होतो, चॅम्पियन बनतो. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. पहा त्यानंतर रायटर टोल्ड हॅव यू हॅव अ स्किल. स्किल स्किल कौशल्य. स्किल कौशल्य अँड विल. Desire, will. Willpower is very important. Desire and will. तर या ठिकाणी माणसाच्या त्याच्यामध्ये स्वतःमध्ये स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे आणि त्याला लागून त्याच्याकडे इच्छाशक्ती महत्वाची आहे. विल अँड स्किल. स्किल अँड विल. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. But writer told here, your skill is also important, but your will is stronger than the skill. फक्त कौशल्य असून चालत नाही किंवा कौशल्यावर चालत नाही, परंतु कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती जास्त असणे गरजेचे आहे. Successful professionals thrive in the same manner. पहा, जे लोक यशस्वी होतात, जे लोक भरभराटीला होतात, त्याला थ्राईव्ह, थ्राईव्ह म्हणजे भरभराट. तर जे लोक चॅम्पियन बनतात, सक्सेसफुल प्रोफेशन थ्राईव्ह इन द सेम मॅनर, ते लोक याच पद्धतीने वागतात. दे टू डू दिस मॅनर्स. दिस इज द सक्सेस. दिस इज द चॅम्पियन in the world, not only our country, but champion is a world level. Yes, understood? We all have natural talents. Very important. Find here, this line is the, we all have natural talent. Talent, हुशारी, बौद्धिक क्षमता, बुद्धी कौशल्य, ठीक आहे, ते नॅचरल पाहिजे. निसर्ग दत्त आपल्याकडं हे टॅलेंट पाहिजे. नुसतंच करतो, काम करतो, कष्ट घेतो नाही, ते चालत नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे नॅचरल टॅलेंट सुद्धा पाहिजे, नैसर्गिक गुण पाहिजे, जन्मदात टॅलेंट पाहिजे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन अ लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. If we use that talent to set our goal in life, writer told here we have used this talent for our goal. This talent, for example, you have a very talented natural talent. तुमची नैसर्गिक बुद्धिमत्ता जर खूपच छान असेल आणि जर त्याचा वापर तुम्ही तुमच्या गोलसाठी केला, गोल GOAL, गोल म्हणजे आपलं गोल नाही, गोल म्हणजे ध्येय. Goal means ध्येय. Set our goal in a life. For example, we have used our talent. Our natural talent is a very important. We also quality of our by birth. You have talent. You have success your goal. You success your life. We can easily get success in life. जर आपण आपल्या नैसर्गिकरित्या गुणांचा, कौशल्याचा आणि बुद्धी क्षमतेचा वापर जर त्या गोलसाठी केला तर आपण आपल्या जीवनामध्ये सहज काय हो, यशस्वी होऊ. We shall not achieve our goal if we do not take action to achieve them. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them.
जर आम्ही आमच्या ध्येयामध्ये यशस्वी झालो नाही तर वी डोंट टेक ॲक्शन टू अचीव देम, पुन्हा आपण जर त्याच्यासाठी पुन्हा जास्त काही प्रयत्न किंवा ॲक्शन करण्याची गरज नाही आहे. कधी कधी होतं असं की एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला यश येत नाही आणि यश येत नसेल तर त्याच्याच पाठीमागं जास्त काळ लागणं ही योग्य नाही. Setting goals have two valuable assets: a sense of originality and a stepping stone illuminate the path. Goals put one at the hem of life, pursuing them acknowledge a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. या ठिकाणी म्हणतात की गोल आपण दोन पद्धतीने सेट केला पाहिजे, हे आपण दोन पद्धतीने निश्चित केलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि मग आपण त्या ठिकाणी जर ओरिजिनॅलिटीने जर काम केलं, सेन्सचा जर वापर केला तर आपल्या असणाऱ्या जी काही सक्सेसकडे जाणारी वाट आहे त्याच्यामध्ये कितीही स्टोन्स असेल, अडचणी असेल तरी त्या ठिकाणी त्याला आपण काय करू शकतो, प्रकाशित करू शकतो. गोल्स पुट वन ॲट द हेल्म of life. Goals put one at the helm of life. तर गोल हे जीवनाचं काय ध्येय आहे, ती आपल्या जीवनाचं धुरा सांभाळणार आहे. Pursuing them acknowledge better future situation. आणि आपण त्या गोलचा नेहमी काय केलं पाहिजे, पर्स्युइंग पाठपुरावा केला पाहिजे, त्याच्यामधलं ज्ञान अवगत करायचं आणि बेटर फ्युचर इन सिच्युएशन जर अशाच पद्धतीने करत राहिला तर आपल्या भविष्यामध्ये आपण एक चांगल्या ठिकाणी जाऊ शकतो. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग देम हॅपन. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting them happen. Here writer told we have start going on that way. You have used that way. Your life will be rather simply drifting and you have letting things and happen. You have come. जर आपण त्या मार्गाचा स्वीकार केला आणि योग्य दिशेने जर चालत गेलो तर नक्कीच आपण आपल्या त्या ठिकाणी आपल्या मार्गावर पोहोच झाल्याशिवाय राहणार नाही. ते काहीतरी घडतं, काहीतरी करत गेलं तर काहीतरी घडतं हे आपल्याला माहितच आहे आणि आपण हे केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. सेटिंग गोल्स मे अपीअर इझी बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommended a 5-step approach. Setting goals may appear easy. Goal set करना सोपं आहे. Writer told here, for example, you have become an IAS officer. For example, you try to understand how your whole body, whole mind, or your whole family also you support. You have become an IAS officer. All support you. You have preparation of that posting. You setting a goal, IAS officer. May appear easy. गोल साध्य करणं हे सोपं आहे. मी म्हणेन मला कलेक्टर व्हायचं,
गोल साध्य करणं हे सोपं आहे. बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. बट दिस इज द चॅलेंजिंग. This is a challenging, not a easy. Everyone want to become a collector, SP, DSP, or other CM, PM, minister. But this is a challenging, not a easy. This is a challenging. Many people are sleeping and I have become a collector, DSP, IG, or other things you have seen in your dream. But this is the challenge. Fear of failure may be avoided in the absence of any goals. Fear of failure may be avoided in the absence of any goals. पहा, कुठल्याही फेल्युअरने त्या ठिकाणी भीतीच्या माध्यमातून त्या असणाऱ्या गोल्सला अवॉइड करायचं नाही. भीती बाळगायची नाही. भीती बाळगली किंवा आपण आपल्या मनामध्ये फेल्युअर म्हणजे अगोदरच नाही, मला काय होत नाही, मी पास होईल का, मला हे मिळेल का, दिस इज नॉट अ गुड. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड. आणि या ठिकाणी रायटर म्हणतो की तुम्ही काय करा, डिसाईड करा की मी काय अचीव करू शकतो, की कितपर्यंत मी जाऊ शकतो का, गेलंच पाहिजे, एंड केलं पाहिजे त्याचं, मग काही होईल. टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमेंड अ 5-step approach. Here writer told you have want become your completed goal. An expert recommend. Expert people have give the advice. You have used the 5 steps. How many steps? 5 steps. 5 steps you have used, and that you complete your goal. Here, smart goals are methodology of thinking that help people reach success. Smart stand for specific, measurable, achievable, realistic, and time bound. Smart goals are methodology of thinking that helps people reach success. ज्या माणसाकडे स्मार्टनेस आहे त्याने त्याचं गोल जर निश्चित केला असेल आणि त्या दिशेने तो जर जात असेल तर त्या ठिकाणी तो त्याच्या असणाऱ्या गोलला काय होतो, पोहोच होतो, तो सक्सेस होतो. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मिजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. या ठिकाणी जे स्मार्ट आहे ह्या स्मार्टचे त्याने काय केलं, डिवायडेशन केलं. यस म्हणजे स्पेसिफिक स्मार्ट, त्यानंतर एम मीन्स मिजरेबल, ए मीन्स अचिवेबल, आर मीन्स रिअलिस्टिक अँड टी मीन्स टाइम बाउंड. तर या ठिकाणी ह्या 5 गोष्टी जर त्या माणसाने या 5 गोष्टीचा अवलंब केला तर तो माणूस त्याच्या गोल पर्यंत अचीव करू शकतो, रिच होऊ शकतो, सक्सेस होऊ शकतो. यू हॅव सक्सेस ऑन युअर गोल. स्मार्ट मीन्स मिजरेबल, स्पेसिफिक, मिजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. स्पेसिफिक म्हणजे निश्चित केलं पाहिजे. पहिलं सांगतो तुम्हाला, स्पेसिफिक निश्चित केलं पाहिजे, मिजरेबल मोजता येण्याजोगे म्हणजे आपल्याला ते जे काही आपलं गोल आहे त्या गोलचं आपल्याला मोजमाप करता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे अचिवेबल. आपण पहिल्या पाठामध्ये बघितलं होतं की जो असणारा जो वेब आहे आणि त्या वेबमध्ये सांगितलं होतं की कॅरियर फॅक्टरमध्ये काय काय लागतं. तसं या ठिकाणी फक्त एका शब्दाच्या इतक्या 5 शब्द तयार झाले. आपण तेही बघितलं होतं ज्याला ॲक्रॉस्टिक म्हणतात, की एक वर्ड्स आणि त्या प्रत्येक अल्फाबेटपासून एक त्या अर्थाचा शब्द तयार करणे. तसंच या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी तिसरा शब्द पाहतो तो आहे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे साध्य होणं, साध्य करणं.
म्हणजे आपण जे ध्येय धरलंय मनामध्ये किंवा ज्या ध्येयाने आपल्याला ज्या ध्येयाकडे आपल्याला जायचं आहे, ज्या दिशेने आपल्याला जायचं आहे ते आपल्याला अचिवेबल आहे का, ते साध्य होण्यासारखं आहे का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर रिअलिस्टिक आहे. आपण जो गोल घेतला, आपण जो गोल साध्य करणार आहोत ते रिअलिस्टिक आहे का, वास्तववादी आहे का, ठीक नाही. नाही तर स्वप्नातच कलेक्टर व्हायचं, स्वप्नातच SP व्हायचं, कोणाला तरी पकडायचं मारायचं, ठीक नाही. तर तसं नाही आहे, ते वास्तववाद पाहिजे. त्यानंतर एक टाइम बॉम्ब, त्याला टाइम बॉन्ड पाहिजे. म्हणजे ती बाब आपण त्या वेळेच्या आत पूर्ण केली पाहिजे. त्याला वेळेचं बंधन पाहिजे, काल मर्यादा पाहिजे. तर अशा पद्धतीने आणखीन हे 5 मुद्दे आहेत. हे 5 मुद्दे आपण पुढच्या तासाला पाहूया. तोपर्यंत इथेच थांबू. थँक्यू.